हॅलो फ्रेंड्स, घर चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. कालच्या दुपारच्या जेवणासाठी मी गरमागरम भात, कच्चा आंबा घालून केलेली तिखट डाळ आणि कुरकुरीत भेंडी असा साधा सोपा मेन्यू केला होता. तर चला पटकन त्याची रेसिपी बघूया. तिखट डाळ करण्यासाठी मी 3 प्रकारच्या डाळी घेतल्या होत्या: तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ. डाळी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. आता कुकरमध्ये 3-4 शिट्यांमध्ये आपल्याला ही डाळ उकळून घ्यायची आहे. उकडताना डाळीत 1 ग्लास पाणी, अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, चमचाभर तेल आणि बारीक करून घेतलेल्या कच्च्या आंब्याच्या फोडी घातले. कच्चा आंबा म्हणजे अगदी कैरीसुद्धा नव्हती, पण त्याच्या मी साल काढून अशा प्रकारे बारीक फोडी करून घेतल्या होत्या. कुकरच्या 4 शिट्यांमध्ये व्यवस्थित डाळ उकडली गेली होती. आता ती घोटून घ्यायची आहे. घोटून घेतल्यामुळे डाळ व्यवस्थित मिळून येते. गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. आता तेलावर आपल्याला फोडणी करायची आहे. फोडणीमध्ये अर्धा चमचा राई घातली आहे. राई तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. आता याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत. 4-5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. पाव चमचा हिंग घातला आहे. पाव चमचा हळद घातली आहे. आता जी घोटून घेतलेली डाळ आहे ती घालायची आहे. डाळीबरोबर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये लाल जो आपला साठवणीचा मसाला आहे तो घातला आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा घातलं आहे. आता डाळ आपल्याला कितपत घट्ट पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे. डाळ व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. ह्या तिखट डाळीमध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण नाही घातलं आहे, तर खोबरं किसून घातलं होतं. बारीक चिरलेली थोडीशी वरून कोथिंबीरसुद्धा घातली आहे. डाळ शिजवतानासुद्धा कुकरमध्ये मी थोडीशी कोथिंबीर डाळीमध्ये घातली होती. डाळीला व्यवस्थित कड काढून घेतला आहे, म्हणजेच उकळी काढून घेतली होती. डाळ तयार झाली आहे. आता कुरकुरीत भेंडी कशी केली होती ते बघूया. भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली होती. आता देठ काढून अशा प्रकारे भेंडीचे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत. एका भेंडीचे अशा प्रकारे 4-5 काप करून घ्यायचे आहेत. आता या कापांना आपण सगळे मसाले लावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी हळद घातली आहे, लाल तिखट घातलं आहे. लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला घातला आहे, गरम मसाला घातला आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे, धणाजिऱ्याची पूड घातली आहे, थोडासा चाट मसाला घातला आहे, लिंबाचा रससुद्धा घातला आहे, चमचाभर तांदळाचं पीठ घातलं आहे आणि 2 चमचे बेसन घातले. आता सगळं आपल्याला या कापांना लावून घ्यायचं आहे. भेंड्यांचे काप व्यवस्थित या मसाल्यांमध्ये कोट झाले पाहिजे. मिठामुळे याला थोडंसं पाणी सुटतं आणि हे थोडं ओलसर होतं. हे जर जास्तच कोरडं वाटलं तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा फक्त पाणी किंवा मग अर्धा चमचा तेल घालून मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर कढईमध्ये तेलसुद्धा तापायला ठेवलं आहे. आपण हे काप डीप फ्राय करणार आहोत. तळताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे, तर मध्यम आचेवरच आपल्याला हे काप कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जसे जसे हे काप तळत येतात तसं तसं त्यांचा कलर चेंज होतो, थोडासा तपकिरी व्हायला लागतो. तळताना तेलात थोडे थोडे भेंड्याचे काप घालूनच तळायचे आहेत. 2-3 मिनिटांमध्येच ती व्यवस्थित कुरकुरीत तळून होतात. या रंगावरच आपल्याला हे काप तळून घ्यायचे आहेत, नाहीतर मग ते जास्त लालसर होऊन करपट लागतील. कच्चा आंबा आणि किसलेलं ओलं खोबरं घालून केलेली तिखट डाळ, भात आणि कुरकुरीत भेंडी असा अगदी साधा सोपा पण तितकाच चविष्ट असा लंच बनवून तयार झाला होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.